माऊली एका तान्ह्या लेकराला त्याची आई चालायला शिकवत होती. तो जेव्हा तिच्या हाताला धरून चालायची इच्छा करत होता तेव्हाच ती फक्त मदत करत होती. तिचा प्रयत्न हाच होता की त्याने स्वतः प्रयत्न करावेत. गरज पडेल तेव्हा पाठीशी बी आहेस हा विश्वास निर्माण करायचा होता. माऊली, भगवंत नेहमी आपल्यासाठी उभाच असतो. आपण फक्त त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. हो, म्हणून तर ही सत्यनारायण व्रताची कथा आहे. नारदांना झालेल्या साक्षात्कारातून त्याने श्री विष्णूंना सुचवलं आणि त्यांनी हे व्रत सांगितलं. आपण जाणून घेणार आहोत या सत्यनारायणामधली एक रंजक आणि बोधक कथा. ही कथा आहे शतानंदाची. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. बाई बाई बाई, काय करावं आता? हे घर वासे लावून लावून उभं राहिलंय. ते पण संपतील मग तेव्हा काय? माझी हाडं काढा आणि मग लावा. तुम्हाला माझी तडफड दिसत नाही आणि तुम्ही ज्याची पूजा करताय त्याला तुमची दया येत नाही. आई, आई, आम्हाला भूक लागली आहे. आई, खायला दे ना. अरे थांबा. आई, भूक लागली आहे. खायला हवंय, खायला हवंय, हा? खायला हवंय, हा? खायला हवंय तर मलाच खा. तेवढाच माझा तरी उपयोग होईल. असं कसं बोलतोय? मला भूक लागली आहे. रडू नकोस, बघते मी काही आहे का. हा, बाई बाई बाई, मी माझ्या मुलांसाठी एकुलती एक दशमी बाजूला काढून ठेवली होती. कुठे गेली? मुलांनो, तुम्ही खाल्लीत का? नाही आई, तू नदीवर गेली होतीस ना पाणी आणायला, तेव्हा ना घरी एक याचक आला होता. भुकेला होता ग. त्याला असं रिकाम्या हाती कसं परतवावे असं पिताश्रींना वाटलं. मग त्यांनी घरातली दशमी होती ना ती त्याला देऊन टाकली आणि म्हणाले, दानासारखं पुण्यकर्म तर कुठलेच नाही. 4 दिवस झाले घरात कोणाचं पोट भरलं असेल तर, आणि यांना दान धर्म सुचतायत. स्वतः उपाशी राहा की. माझ्या लेकरांच्या तोंडचं का खिचून घेता? फसवलं, सगळ्यांनी मिळून मला फसवलं. यांच्या वाडवडिलांना झेपत नाही, जमत नाही, तरी छाताडावर एवढाली कर्ज करून ठेवली आणि आमच्या माथी मारून गेले स्वतःवर. अहो, तुम्ही हे ध्यान लावून बसताना म्हणून हे दिवस आलेत. पण माझं कोण ऐकणार? तुमच्या मनात आलं ना तर स्वतःच्या अंगावरचं सुद्धा द्याल काढून लोकांना. माझी नक्कल कराल? माझी 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 नक्कल करताय? माझी माझी नक्कल करताय? माझी नक्कल करताय? श्यामल, मला क्षमा कर श्यामल, मी तुझा खरा अपराधी. सामान्य घरातील अतिसामान्य कर्ता पुरुष. भगवंताची मनोभावे पूजा करायची हेच प्राक्तन. आणि पहिल्या 5 घरात जी भिक्षा मिळेल ती घरी घेऊन येणे हा दंड. परंतु मला कल्पना आहे, गेल्या काही दिवसात मी
पुरेशी भिक्षा नाही मिळवू शकलो. बाबा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला नाही लागत भूक. जा बाळांनो, बाहेर खेळा. जा. अहो, मी काय म्हणते, आता तरी हट्ट सोडा. नाही मिळाली 5 घरात भिक्षा तर पुढची घरं बघा, आणि जोपर्यंत भिक्षा मिळत नाही तोपर्यंत घरं शोधा. हे काय बोलतेस तू श्यामल? भिक्षेमागील घेतलेला हा वसा टाकून देऊ? परिस्थितीमुळे तुझा आगतिक होणं समजू शकतो ग मी. पण हा सारा खेळ भगवंताच्या मनात चालू असेल तर ते बदलणारे आपण कोण? इतकी वर्ष सेवा करताय त्याची, काय दिलं त्यानं आणि काय चुकलं आमचं? तर या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने माझ्याकडे नाही. येतो मी. जाता जाता छतावर अंतरायला सुक गवत आणून द्या, म्हणजे छप्पर अंतरता येईल. नाही जमायचं. जा, काही मदत करू नका. आणि बरं का, 5 घरात नाही मिळाली भिक्षा तर पुढची घरं पण बघा, आणि आज तरी पोटभर अन्न घरी घेऊन याच. प्रभू, मुनिवर मला थोडे जल हवे होते. नाही नाही प्रभू, नाही. मुनिवर, आपण माझं ऐकावे. आपला विश्वास नाही आपल्या आराध्यांवर? विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण मागे एकदा तुम्ही असंच मला जल आणण्यासाठी भूतलावर पाचारण केलं आणि माझा कमंडलू चक्राकार गतीने जलाबरोबर जो वाहत गेला आणि जे मायावी चक्र सुरू झालं. प्रभू, आता पुन्हा एकदा तुम्ही मला कमंडलू घेऊन जल आणण्यासाठी पाचारण करताय. त्यामागे तुमच्या मनामध्ये तसाच काही मायावी डाव तर नाही? नाही मुनिवर, मुनिवर तुमचा गैरसमज होतोय. आपण विसरत आहात मुनिवर. तेव्हा आम्ही तुम्हाला पाठवले होते, आज आम्ही स्वयं आपल्या सोबत आहोत. तुम्हाला आठवते तुम्ही काय सांगितले होते? भूलोकी जो मनुष्य आहे तो अनेक समस्यांना सामोरा जातो आहे. अशा वेळी आपण त्या मनुष्याला बळ देणारं, त्याला त्याच्या समस्यातून बाहेर काढणारं असं कोणतं तरी व्रत सांगावं. कलियुगात मनुष्याच्या उद्धारासाठी, त्याच्या स्वयंकल्याणासाठी मनुष्याने श्री सत्यनारायणाचे व्रत वेळोवेळी करावे. नारायण नारायण. आज याच व्रताची प्रचिती आपण घेणार आहोत. आपल्या ह्या व्रताचा प्रत्यय आपल्या भक्तांना कसा कळेल? भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो. जशी भक्ताला भगवंताच्या भेटीची इच्छा असते, तशीच भगवंताला त्याच्या भक्ताच्या भेटीची इच्छा असते. ओम आदित्याय नमः. ओम आदित्याय नमः. ओम आदित्याय नमः. हे भगवान सूर्यनारायणा, तुझ्या पूजेत कधी खंड पडू दिला नाही. सतत तुझे नामस्मरण केले. माझं एक स्वप्न आहे, माझ्या घरात आपलं एक मंदिर असावं. परंतु नारायणा, माझे कुटुंबीय माझ्याच भिक्षेवर अवलंबून येते. गेल्या काही दिवसात मी त्यांना अन्न देऊ शकलो नाही. याची सल मला इतकी आहे, जितकी या नदी पलीकडे असलेल्या तुझ्या मंदिरात येऊन तुझा चरण स्पर्श करू शकत नाही तितकी.
धन्यवाद. क्षमा असावी मान्यवर. उपवास घडल्यामुळे या देहात आता शक्ती उरली नाही, त्याच्यामुळे तोल गेला. मी तेच सूचित करणार होतो. तू अशक्त आहेस. अशा मध्यान्नीच्या समयी बाहेर पडणं हे योग्य नाही तुझ्यासाठी. आपण कोण आहात मान्यवर? या नगरीत आधी कधी आपल्याला बघितलं नाही. मी एक सामान्य मनुष्य. मला सांग, तू तर याच नगरीतला, मग तुझ्या नशिबी उपवास कसे? उपवास ही भुकेचीच अवस्था आहे मान्यवर. जणू ही थाळी भगवंतानी माझ्या पुढ्यात मांडली. तोच माझी परीक्षा घेते. तुम्ही माझे प्राण वाचवलेत. मी आपला आभारी आहे. बाळांनो, औक्षवंत व्हा. आम्ही नेहमी सारखे आमचे पठण पूर्ण केले जसे तू सांगितलेस. आता आमचं ऐकशील का ग? आम्हाला वाटीभर दूध देशील का? आता या बिचाऱ्यांना कसे सांगावे की घरात वाटीभर पीठ वगळता इतर काहीच नाही. आई काय झाले? अरे असं काय करताय बाळांनो? आता ही दूध प्यायची वेळ आहे का? तुमचे पिताश्री भिक्षा घेऊन येतीलच. आपण पोटभर भोजनच करूया. हा आई ग आई, आम्हाला खूप भूक लागली आहे. आणखी आता आम्ही प्रतीक्षा नाही करू शकत. हो आई, आम्हाला खूप भूक लागली आहे. हो हो, तुम्हाला दूध हवाय ना? तोपर्यंत तुम्ही बाहेर खेळा, मी आणतेच. हा तू. हो चालेल, चल. आज जर यांना पुरेशी भिक्षा नाही मिळाली तर? नाही नाही, काहीही करून भिक्षा घरी आणा. हवे तर मी उपाशी राहीन, परंतु माझ्या लेकरांना पुरेसे अन्न मिळू द्या. नाही, मी जिंकलो. बरं बाबा, जिंकलास तू, आता मी जिंकणार बघच तू. जिंकलो मम्मी. बाळांनो, शतानंदाचे घर हेच का? आई, आई. कोण पाहिजे? शतानंदाचे घर हेच ना? हो हेच. आणि हे काय घर दिसतंय? झोपडी म्हणा, झोपडी. जिथे सुखाने नांदतात तिथेच तर घर असते. शतानंद आहे का? तू त्याची भार्या ना? बाहेर बोलावशील त्याला? तुम्ही कोण आहात ते तरी सांगा. आणि आपण यांना कसे ओळखता? याआधी मी तुम्हाला कधी पाहिले नाही. मी माधव शास्त्री, गुरुजी आमचे. मी शिष्य यांचा, म्हणजे अगदी पट्ट शिष्य. यांचे आणि शतानंदाच्या वडिलांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत. तुझा सासराच म्हणणं. बरं, इथे येण्याचे प्रयोजन? प्रयोजन अनेक तीर्थक्षेत्रे फिरलो, देवदर्शन घडले. जसे या काशी क्षेत्रात आलो तसे म्हटले पाठ टेकावयास मुक्कामास आपल्या हक्काचे घर आहेच. शतानंदाचे वडील आणि मी, आम्ही बंधू. मागल्या खेपेस आलो होतो तेव्हा काय ते आदरातिथ्य. हा 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 हा. आम्हीच त्यांना सल्ला दिला होता, तुमच्या हातून मोठे कार्य व्हावयास हवे. हो ना. आणि त्या मोठ्या कार्यासाठी त्यांनी मोठे कर्जही घेतले आणि आम्हाच फेडायला ठेवले. तुम्ही नसते सल्ले दिले नसते तर किमान घराचे वासे तरी राहिले असते. आम्ही काय खातो, कसे राहतो, जिवंत आहोत का हे विचारायला देखील आलं नाही आजवर कुणी. आणि आज तुम्हाला गरज पडली म्हणून आली लगेच आठवण. माते क्षमा असावी, मात्र आपण असं गुरुजींना अपमानकारक बोलणं योग्य नव्हे. शेवटी वडीलधारे आहेत ते. ह्यांचा होतो तो अपमान आणि आमचा होतो तो. नगरातली सगळी माणसं रोज यांचा कर्जफेडीपायी अपमान करतात.
तो कुणामुळे? सांगा ना, कुणामुळे? शतानंदाची भेट झाली असती तर बरे झाले असते. तेवढेच या म्हाताऱ्याला बरे वाटले असते. असो, योग नाही म्हणायचा. चला. थांबा. यांचे नातेवाईक भेटल्यावर मनातलं सगळं बोलायचं असं ठरवलं होतं मी, पण तुम्हाला आल्या पावली परत कशी जाऊ देईन? थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. हे नारायण, आजही मला भिक्षा नाही मिळाली तर माझी लेकरे उपाशीच राहतील रे. हे घ्या. अरे 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 रे, काय रे हे? तुमच्यावर अतिथींचा आदर कसा करावा याचे संस्कार कोणी केलेले दिसत नाहीत. तुम्हाला कोणी शिकवले नाही का? चुका आमच्यासारख्या लहान मुलांकडूनच होतात आणि तुमच्यासारख्या थोरांनी त्यांना क्षमा करायची असते. दिसतायत, हो दिसतायत. मातेचे संस्कार अगदी यथायोग्य झाल्याचे दिसतायत. हे घ्या. आई, तू का रडतेस? कुठे काय? मगाशी बाहेर होते ना, तेव्हा डोळ्यात काहीतरी गेलं असेल. तुम्ही प्या. तू आधी तू पी. नाही प्रल्हाद, आधी तू पी. नाही बंधू, आधी तू पी. प्रल्हाद पी म्हणतोय ना. नाही बंधू, आधी तू पी. हे बघ, तुला आणखी भूक लागली असेल ना तर मी माझ्यातलं सुद्धा तुला देईन. हो हो चालेल, पी. भुकेचे म्हणावे तर आम्हासही भूक लागली आहेच. तर बघितलं माऊली, देव परीक्षा घेतो ती अशी, ज्या देवाला आपण बोल लावले त्यांनीच हा डाव रचला, पण त्यात ती यशस्वी नाही झाली तर? अहो, साक्षात देव समोर उभे आहेत, त्यांच्यापासून काही लपलेलं नाही. मग आता तिचा निभाव कसा लागणार? शतानंद कुठल्या तोंडाने उभं राहील घरच्यांच्या समोर? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.